कियाने सिरॉसचं हे जे मॉडेल आहे ना इतक्या बेस्ट प्राइसला ठेवलेलं आहे, ज्यामुळे अनेक लोकांचा थोडासा टॅक्स वाचणार आहे आणि गाडी सुद्धा एकदम बेस्ट प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे। मी बोलतोय किया सिरॉस बद्दल आणि किया सिरॉसचं हे मॉडेल आहे HTK ऑप्शनल व्हेरियंट, जे की तुम्हाला पेट्रोलमध्ये मिळतं 10 लाख रुपयाच्या किमतीमध्ये। आता तुम्हाला माहिती असेल की जर 10 लाख रुपये गाडीची किंमत असेल किंवा त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला 1% TCS भरावा लागत नाही सरकारकडे। म्हणूनच तिथे तुम्हाला या गाडीमध्ये ते पैसे जे आहेत ते वाचतात, जवळजवळ 12 ते 13 हजार रुपये तुमचे वाचतात। डिझेल आणि पेट्रोल दोन्ही व्हेरियंट उपलब्ध आहेत। ज्यांना डिझेलच वापरायचे त्यांच्यासाठी हे बेस्ट व्हेरियंट असणार आहे, कारण या व्हेरियंटमध्ये तुम्हाला इतके फीचर्स मिळतात की जे काही कंपन्या टॉप मॉडेलमध्ये ते फीचर्स देतात। जर तुम्ही पेट्रोल व्हेरियंट घेतलं तर त्याची ऑन रोड किंमत आहे 11,53,000 रुपये आणि जर डिझेल घेतलं तर त्याची तुम्हाला ऑन रोड किंमत बसते पुण्यामध्ये 13,18,000 रुपये। या किमती आपल्या सोबत शेअर केलेल्या आहेत आणि ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी दिलेली आहे ढोणे किया यांनी। ढोणे किया पुण्यातलं बेस्ट शोरूम आहे कियाचं। जर तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स पाहिजे, चांगली सर्व्हिस पाहिजे तर एकदा नक्की व्हिजिट करा। गाडी बुकिंगसाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील बघू शकता। आता येऊया आपल्या मेन गाडीवरती। गाडीमध्ये तुम्हाला 9 कलर मिळतात, म्हणजे कंपनीने असं नाही ठेवलेलं की बेस किंवा सेकंड बेसमध्ये तुम्हाला थोडेच कलर मिळणार, सगळे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत। तुमच्या समोर आहे ब्लॅक कलर, जो की बऱ्याच जणांचा आवडता असतो। डिझाईन बद्दल गाडीच्या बोलायला गेलं तर सब्जेक्टिव्ह आहे, काहींना आवडेल काहींना नाही। मला पर्सनली बॉक्सी डिझाईनवाल्या गाड्या आवडतात, तर मला हिची डिझाईन जी आहे ती चांगली वाटते। सोशल मीडियावर बघणं आणि समोरासमोर गाडीला बघणं खूप बदल असतो। गाडीची फ्रंट डिझाईन तुम्हाला टॉप मॉडेल सारखीच बघायला मिळते। तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता की तुम्ही टॉप मॉडेल आणि हे बेस मॉडेल याच्यामध्ये काही फरक करू शकत नाही। ग्रिल अशा प्रकारची तुम्हाला दिली जाते, याच्यामध्ये 4 पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत। फ्रंटला तुम्हाला इथे कॅमेरा मिळत नाही। स्किड प्लेट इथे सिल्वर मध्ये दिली जाते आणि तुम्हाला जो हेडलॅम्प आहे हा प्रोजेक्टर मध्ये दिला जातो आणि याच्यामध्ये हॅलोजन बल्ब आहे। इथे सुद्धा हॅलोजन पूर्ण आहे, एलईडीचा यूज नाही, DRL नाहीये, रिफ्लेक्टर दिलेला आहे। बाकी फ्रंट डिझाईन गाडीची सुंदर आहे। आता येऊया आपण गाडीच्या साईडच्या डिझाईन वरती। डायमेन्शन्स बघायला गेले तर ही गाडी जी आहे ती 3995 mm याची लांबी आहे। गाडीमध्ये 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला मिळतो आणि जो व्हील बेस आहे तो 2550 mm चा मिळतो, त्यामुळे गाडीमध्ये भरपूर जागा तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। तुम्हाला अलॉय व्हील्स बेस मॉडेलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की हे व्हेरियंट जे आहे ते बेस्ट आहे, कारण जे टॉप मॉडेलमध्ये फीचर्स मिळतात ते याच्यामध्ये बऱ्यापैकी दिलेले आहेत। या गाडीमध्ये 215/60 R16 इंचचा टायर मिळतो, फ्रंटला डिस्क मिळतो, बॅकला तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेला आहे। ब्रेकिंग रिलेटेड सगळे सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत। गाडीमध्ये सेफ्टीसाठी 20 स्टँडर्ड फीचर्स तुम्हाला मिळतात, त्याचबरोबर तुम्हाला 6 एअरबॅग्स याच्यामध्ये स्टँडर्ड दिलेले आहेत। त्यामुळे सेफ्टीबद्दल गाडीमध्ये जास्त बोलण्यासारखं नाहीये, कारण सगळी काळजी कंपनीने घेतलेली आहे। सगळ्यात अट्रॅक्शन जर काय असेल तर हे पहा, फ्लश डोर हँडल्स मिळतात, जे की मर्ज झालेले आहेत बॉडीमध्ये, उत्तम वाटतात। अनेक जण या गाडीला मिनी डिफेंडर म्हणतात, कारण याचा लुक जो आहे तो असा तुम्हाला मिळतो, ज्यामुळे अनेक जण या गाडीच्या प्रेमात आहेत। इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVM तुम्हाला इथे मिळतो आणि यावरती तुम्ही टर्न इंडिकेटर अशा प्रकारे दिलेला बघू शकता। गाडीचा विंडो एरिया, ग्लास एरिया जो आहे तो मोठा देण्यात आलेला आहे, त्यामुळे गाडीत बसल्यानंतर तुम्हाला अजिबात दाबल्यासारखं म्हणजे क्लॉस्ट्रोफोबिक वाटत नाही। रूफ रेल दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही सामान ठेवू शकत नाही किंवा याच्यावरती तुम्ही काही लावू शकत नाही। 45 लिटर डिझेल आणि पेट्रोलचा टँक या गाडीमध्ये मिळतो। डेफ टँकसाठी फिलिंग इथे दिलेला आहे आणि अशा प्रकारे ते क्लोज होतं। आता पाठीमागे या। पाठीमागची डिझाईन तुम्ही बघू शकता की मला पर्सनली खूप आवडलेली आहे। कॅरन सारखी थोडी थोडी गाडी दिसते, पण थोडीशी गाडीची जी छबी आहे ना ती वेगळी आहे। पाठीमागे कियाचा लोगो, सिरॉस किंवा 4 पार्किंग सेन्सर्स मिळतात, टेल लॅम्प दिलेले आहे। इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे। रिव्हर्सचा जो लॅम्प असतो तो इथे दिलेला आहे। ग्लास एरिया तुम्हाला अशा प्रकारचा दिलेला आहे, जो की मोठा आहे, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प। आणि बेस मॉडेलमध्ये देखील तुम्हाला इथे शार्क फिन अँटेना दिलेला आहे। आता हे ओपन कसं करायचं तर इथे रिक्वेस्ट बटन दिलेलं आहे, त्याला दाबलं की डिकी ओपन होते। मंडळी, गाडीमध्ये 390 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही बरंचसं सामान याच्यामध्ये ठेवू शकता। हा स्पेस तुम्ही बघू शकता की भरपूर युटिलाइज करण्यासारखा हा स्पेस आहे। आणि जर तुमचं सामान जरा जास्तच आहे तर अशा वेळेस तुम्ही सीट अशी फोल्ड करू शकता आणि स्पेस वाढवू शकता। यामध्ये तुम्हाला भरपूर स्पेस मिळू शकतो। रिम मिळते तुम्हाला, अलॉय व्हील नाही। फक्त इथे तुम्हाला जो सेक्शन आहे तो 195/65 R15 15 इंची स्टेपनी या गाडीमध्ये दिली जाते, फुल साईज नाही।
आता डिक्की करूया बंद आणि गाडीमध्ये जाऊया। या ठिकाणी तुम्हाला एकदम प्रीमियम डोर ट्रिम दिली जाते, फक्त सॉफ्ट टच दिलेलं नाही, ग्रे आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे। सिल्वरमध्ये ओपनर मिळतो। हे सगळे फंक्शन्सचे बटन्स तुम्ही बघू शकता, जे ORVMs आहेत, इलेक्ट्रिकली फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल आहेत, तर त्याचे इथे कंट्रोल दिलेले आहेत। इथे लॉक अनलॉकचं बटन, 4 पॉवर विंडोचे बटन आणि पॉवर विंडो लॉक करायचं बटन, अशा प्रकारे डोर ट्रिम। इथे प्रीमियम वाटावं त्यासाठी सिल्वर लाईन दिलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला 2 बॉटल्स मिळतील एवढी स्पेस मिळते। इथे स्पीकर दिलेला आहे। फ्रंट सीटचे कुशन जे आहेत ते तुम्हाला या गाडीमध्ये उत्तम दिले जातात। बॅकला सपोर्ट चांगला मिळतो। तुम्ही मॅन्युअली हे सीट जे आहे ते ऍडजस्ट करू शकता। हाईट देखील ऍडजस्ट होते, रिक्लाइन होतं, पुढे पाठीमागे होतं। अंडर थाय सपोर्ट तुम्हाला चांगला मिळतो। मी त्याला नावं ठेवणार नाही कारण उत्तम आहे आणि गाडीच्या प्राइसच्या नुसार तुम्हाला चांगला इथे सपोर्ट दिलेला आहे। 2 ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिले जातात। हे स्टेअरिंग व्हील जे आहे ऍडजस्ट करू शकता। बेस्ट मॉडेलमध्ये ही देखील सुविधा तुम्हाला याच्यामध्ये मिळते। ब्लॅक कलर मध्ये स्टेअरिंग व्हील इथे तुम्हाला दिलं जातं। टॉप मॉडेलमध्ये ग्रे कलर मध्ये मिळतं। लेफ्ट साईडला तुम्हाला MID कंट्रोल्स दिले जातात आणि राईट साईडला तुम्हाला कॉल कंट्रोल्स दिले जातात। व्हॉइस असिस्ट बटन इथे दिलेलं आहे आणि याच्यामध्ये लेदर रॅप दिलेला नाही। पाठीमागच्या साईडला तुम्हाला इथे MID जो आहे तो 4 इंचाचा दिला जातो। फक्त हे बघा, छोटा चौकोनी 4 इंचाचा डिस्प्ले जो आहे तो एवढाच दिला जातो। लेफ्ट साईडला तुम्हाला इथे स्पीडोमीटर बघायला मिळतो। राईट साईडला इथे RPM मीटर दिलेला आहे। रेंज किती आहे, युरिया लेवल किती आहे, या बटनाच्या साहाय्याने तुम्ही चेंज करू शकता। काही फंक्शन्स तुम्हाला ट्रिप AB सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं। अशा प्रकारे कामाचा डिस्प्ले इथे दिलेला आहे। इथे फ्युएल गेज दिलेला आहे, इथे टेम्परेचर गेज दिलेला आहे। इथे तुम्हाला इन्फोटेनमेंट स्क्रीन दिलेली आहे जे की 12.30 इंचाची आहे। ही सेम तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये देखील बघायला मिळते। चांगली गोष्ट आहे की टॉप मॉडेलची इथे दिलेली आहे। याच्यामध्ये जो रिव्हर्स कॅमेरा आहे तो त्याची क्लिअरिटी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आता पाहू शकता। उत्तम स्क्रीन आणि उत्तम क्वालिटी रिव्हर्स कॅमेऱ्याची इथे दिलेली आहे। याच्यामध्ये देखील तुम्हाला थोडेसे मोड्स कंपनीने दिलेले आहेत ज्याचा यूज तुम्ही रिव्हर्स घेताना करू शकता। यामध्ये 4 स्पीकर्स दिलेले आहेत जे की 4 डोअर्स मध्ये दिलेले आहेत। ट्विटर याच्यामध्ये मिळत नाही, ज्याची क्वालिटी डिसेंट आहे। याचा टच रिस्पॉन्स एकदम बेस्ट आहे, मला पर्सनली खूप आवडला। या खाली इथे इन्फोटेनमेंटचे बटन्स दिलेले आहेत। व्हॉल्यूमचं बटन इथे आहे, त्याच्या खाली नंतर इथे बघू शकता हे आहेत AC वेंट्स जे की मर्ज झालेले आहेत डॅशबोर्डमध्ये, बेस्ट वाटतात। इकडे AC कंट्रोल्स दिलेले आहेत, मॅन्युअल AC याच्यामध्ये तुम्हाला मिळतो। मंडळी, या ठिकाणी टाइप C चे 2 पोर्ट दिलेले आहेत। बंद चालू करण्याचं बटन इथे दिलेलं आहे। इथे 12 व्होल्ट 180 वॉटचा इथे पॉवर आउटलेट दिलेला आहे। इथे खाली छोटासा स्पेस दिलेला आहे। 2 बटन्स इथे तुम्हाला मिळतात। हे पार्किंग सेन्सर ऑन करण्याचं बटन आहे आणि हे आहे पार्किंग कॅमेरा ऑन करण्याचं बटन। गिअर लिव्हर जो आहे तो अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी दिला जातो। पाठीमागे आल्यानंतर 2 कप होल्डर्स इथे दिलेले आहेत। फोन होल्डर देखील आहे, अशा प्रकारे तुम्ही फोन याच्यामध्ये ठेवू शकता। हँडब्रेक तुम्हाला डिसेंट मिळतो। ग्रे कलर मध्ये इथे सेंटर कन्सोल दिलेला आहे। हँडरेस्ट तुम्हाला या बेस मॉडेलमध्ये देखील दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटासा कप्पा देखील आतमध्ये दिलेला आहे। मॅन्युअल डे नाईट RVM इथे दिलेला आहे आणि इथे बघू शकता हा जो आहे हा गॉगल होल्डर इथे दिलेला आहे। या ठिकाणी 2 लाईट्स तुम्हाला मिळतात LED मध्ये। माईक या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे सनवायझर जे आहे ते दिलेलं आहे आणि इथे वॅनिटी मिरर देखील दिला जातो। इकडे तुम्हाला तिकीट होल्डर प्रोव्हाइड केलं जातं। आता आपण ओपन करूयात सनरूफ। सनरूफ ओपन करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मॅन्युअल आहे। अशा प्रकारे छोटंसं सनरूफ तुम्हाला दिलं जातं, हाफ पॅन आपण त्याला म्हणू शकतो आणि बटन जे आहे ते इथे दिलेलं आहे। अशा प्रकारे ते सनरूफ जे आहे ते तुम्हाला ओपन करावं लागतं। 1 टच फंक्शन सपोर्ट करतं। गाडीमध्ये ग्लो बॉक्स जो आहे तो डिसेंट मिळतो, कूल फीचर याच्यामध्ये मिळत नाही। अशा प्रकारे बंद होतो। डॅशबोर्ड जे आहे ते ग्रे कलर मध्ये तुम्हाला मिळतं। 2 कलर मध्ये हे डॅशबोर्ड दिलेला आहे। इथे जरा सिल्वर कलर आहे हा आणि हा ग्रे कलर आहे आणि इथे थोडंसं ग्लॉसी मटेरियल देखील यूज केलेलं आहे आणि सिल्वर स्ट्रीप इथे यूज केलेली आहे, त्यामुळे डिसेंट वाटतं। अगदी बेसिक डॅशबोर्ड वाटत नाही, प्राइसच्या मानाने एकदम बेस्ट आहे। आता पाठीमागच्या रो मध्ये बघूयात किती स्पेस मिळते। गाडीमध्ये आत बसणं खूप सोपं आहे कारण हायटेड गाडी आहे। पाठीमागच्या डोर ट्रिम वरती बघू शकता इथे देखील तुम्हाला सॉफ्ट टच दिलेला नाही। स्पीकर इथे दिलेला आहे आणि इथे बॉटल होल्डर दिलेले आहे। पॉवर विंडोचं बटन सिल्वर मध्ये इथे ओपनर दिलेला आहे। ब्लॅक आणि ग्रे मध्ये कॉम्बिनेशन मध्ये डोर ट्रिम मिळते, ज्याची डिझाईन बेस्ट आहे, मला पर्सनली आवडली। आणि या ठिकाणी तुम्हाला सनशेड देखील दिलेला आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला प्रायव्हसी तुमची इंटॅक्ट राहावी यासाठी मिळतो। लॉंग जर्नी वेळेस ज्यावेळेस सूर्य जास्त तुमच्या तोंडावर येतो त्यावेळेस तुम्ही या सनशेडचा यूज करू शकता। आता हे सीट्स बघू शकता, इतका स्पेस या ठिकाणी मिळतो। अंडर थाय सपोर्ट तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा की किती मिळतो आणि मी जर पाय खाली रिक्लाइन केले तर इतका स्पेस मला या गाडीमध्ये मिळतो। माझी उंची 6 फूट आहे आणि डोक्याला जर बघायला गेलं तरी देखील तुम्हाला डिसेंट स्पेस या गाडीमध्ये मिळतो।
अजिबात डोकं वरती घासत नाहीये. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे सीट्स आहेत याचा अंडर थाय सपोर्ट जो आहे तो सफिशियंट वाटतोय मला, जास्त त्याच्याबद्दल कंप्लेंट नाहीये. रिक्लाइन अँगल देखील चांगला ठेवण्यात आलेला आहे, उत्तम ठेवण्यात आलेला आहे, ज्यामुळे मी आरामशीर जर्नी माझी एन्जॉय करू शकतो. मध्ये बसणाऱ्यासाठी इथे छोटासा हंप आहे, त्यामुळे त्याला थोडासा त्रास लॉंग जर्नी वेळेस होऊ शकतो. सिटी राईडसाठी त्रास होणार नाही. बाकी ऍडजस्टेबल हेडरेस्ट नाहीत, पण इथे 2 तुम्हाला हेडरेस्ट जे आहेत ते फिक्स मिळतात. आणि आयसोफिक्स अँकर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. 3.3 सीट बेल्ट याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि याचं कुशन जे आहे ते फॅब्रिक सीट्स आहेत, हे लेदर अपहोल्स्ट्री नाही आहेत, पण याचं कुशन जे आहे ते उत्तम आहे. लेफ्ट साईडला जो फ्रंट पॅसेंजर आहे त्याच्या पाठीमागे इथे छोटासा पॉकेट देण्यात आलेला आहे, पण या ठिकाणी तुम्हाला पॉकेट दिलेलं नाही. आणि कन्व्हिनियंटसाठी पाठीमागे उकडू नये यासाठी रिअर एसी वेंट्स दिलेले आहेत. एक चांगली गोष्ट आहे, बेस मॉडेलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे हे एक चांगलं उत्तम फीचरवालं एक बेस व्हेरियंट, सेकंड बेस व्हेरियंट आपण म्हणू शकतो. इथे मोबाईल ठेवण्यासाठी कप्पा दिलेला आहे. 2 टाईप सी चार्जिंग पोर्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. जसं की मी तुम्हाला हंप दाखवला, हा हंप एवढा मिळतो. यामध्ये पार्सल ट्रे तुम्हाला मिळत नाही. पाठीमागच्या रो बद्दल तर मी तुम्हाला सगळी माहिती दिली. आता याच्याबद्दल जास्त बोलण्यासारखं नाही. आता मी तुम्हाला इंजिन बद्दल माहिती देतो. HTK ऑप्शनल सिरॉस मध्ये तुम्हाला 2 इंजिन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. एक म्हणजे 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरं म्हणजे 1.5 लिटर डिझेल इंजिन. या व्हेरियंट मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकचा ना डिझेलमध्ये ना पेट्रोलमध्ये ऑप्शन उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला हायर व्हेरियंट मध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे यामध्ये फक्त तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. मंडळी, आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. असेच व्हिडिओ मराठीतनं बघण्यासाठी ऑटो हेल्पर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.